कुठे आहात? घरीच आहे. आलिया भोगाशी असा साधारण त्याचा विषय. काय भोग आहेत आता? हं? काय भोग आहेत? एक काम करायचं, जून महिन्यापासून हं. आई वडील आजी वेगळे आणि पोरग वेगळं नातू वेगळा असं काहीतरी आहे का तुमच्याकडे? मग तसं असं काय आहे का? आहे की. तसे हं? जरा फॉर्म पाठवून द्या मला. बरं. हा ऐकत नाही, कुठलं कार्टा ऐकतच नाही कधी. त्याला वाटतंय बाबा म्हणजे असं येण्यासारखं काही बोलतो. मग तसे जरा फॉर्म पाठवून द्या, म्हणजे काय ते वृद्धाश्रम आम्ही जातो दोघं, आई आम्ही सगळे जातो. हं. हे एकट्याला आजी सोबत? नाही, खोड्याला काय ह्याला अभ्यास करायला कळत नाही का? खोड्यात काय हा कुठं अभ्यास करत नाही काय नाही. दहचा मा कळत नाही ह्यानं ह्याला. आता एक काम करा, हं. आता बघा मी त्याच्याकडे फोन देतो, नीट तुमच्याशी बोलताय का बघा बरं. बोल आता बोल. की. हुशार आहे त्याने. नाही आता ह्याची आई म्हणते काय कळत नाही म्हणून. हुशार आहे त्याने. बोलतोय. हा थांबा देतो त्याला. नीट प्रश्न विचारू का मराठीतले वगैरे, इंग्लिश आता उद्या इंग्लिशचा पेपर, इंग्लिशचे प्रश्न विचारा. हॅलो. इयत्ता चौथीचे इंग्लिशचे प्रश्न विचारा त्याला. आता मी देतो सगळं येतंय त्याच्याकडे. त्याला. हुशार आहे त्याने. नाही मी देतो त्याच्याकडं, ते नीट बोलतंय का बघा तुमच्याशी आता बघा. बोलतो. हा त्याला प्रॉम्प्टली असं म्हणजे काय ते म्हणतात त्याला, पोलाइटली नम्रतेने असं बोलता येतं बघा ना. थांबा आता मी आता सगळे विषय काढलेत बघू. धर शुभंकर. हॅलो. धर हातात. हॅलो. हॅलो. हा शुभंकर. काय काय करू आपण? तू मला 5 प्रश्न विचारायचे, मी तुला उत्तर देतो का? माझे बरोबर आहे का तू सांगायचं. मी काय विचारू? तुझ्या पुस्तकातले विचार 5 प्रश्न. आणि तू चेक कर ते मला येतात का. इंग्लिश मध्ये प्रश्न नाही येत आम्हाला. तर कुठलेही विचार ना मला. मराठीतले विचार, कुठलेही विचार. हॅलो. हा बोल ना बेटा. हॅलो. हा बोल ना, विचार ना. नाही तू विचार. नाही मी नाही तुम्ही विचार. विचार. मला येत नाही. आपण काय करू, ऐक ना, त्या बुक मधलं तू जे मला विचारलं ते बरोबर आहे का ते फक्त सांग मला. काही विचार. मला नाही माहिती प्रश्न. तुला माहित नाही प्रश्न, त्याचं उत्तर द्यायचं का मी? तुम्ही विचारलं ना. नाही रे दादा. तू हे बघ, चौथीला कोण आहे, तू आहे का मी आहे? मी आहे. मग चौथीच्या पुस्तकात काय ते मला माहित आहे का तुला माहिती आहे? मला. मग तू काय करायचं माहिती आहे का, तर चौथीच्या पुस्तकातलं मला विचारायचं. आणि मग ऐक ना, ते क्वेश्चन विचारायचा आणि समजा 5 प्रश्न तू विचारले मला कुठले, आणि त्याचं जर मला उत्तर आलं, बरं एक प्रश्न तू विचारायचा, एक प्रश्न मी विचारतो, चालतं? बरं आधी मी विचारू का? मला शुभंकरचं स्पेलिंग सांगतो. शुभंकरचं स्पेलिंग एस कॅपिटल की साधन? कॅपिटल. अच्छा एस कॅपिटल. ओके. SHUBHAMKAR. बरोबर सांगितलं तू. काय? शुभंकरचं स्पेलिंग बरोबर सांगितलं म्हणजे तू हुशार आहेस. हे काहीतरी म्हणतात तुझे बाबा ते तुला. आता तू मला एक प्रश्न विचार. चॉकलेटची स्पेलिंग काय आहे? चॉकलेटची SHOKLET. SHOKLET. SH नसते ते CH असते. CH असते का? चुकलं वाटतं मग. म्हणजे CHOKLET. ओके. नाही तरी चुकलं वाटायला. बघ बरं, चेक कर बरं, चेक कर. मी सांगितलेलं लिहून घे कागदावर. CHOKLET. के नाहीये, C आहे.
ती आहे ना, तीच म्हणतो. किती हुशार आहे बघ बरं तू. हं? अजून एकदा चेक कर बरं. CHOCLET बरोबर आहे का? चेक कर. LET हं? नाही LATE आहे. बघ बरं तू किती हुशार आहे. CHOCLATE एवढंच काही म्हणाल. अच्छा, हा. म्हणजे तू जिंकला. हं? दोन हा. प्रश्नाची उत्तर बरोबर दिलीस आहे की नाही. हा. नाही, एक प्रश्नाचे तू उत्तर बरोबर दिलं, एक प्रश्न मी चुकलो. आता मी विचारतो. हा, हा. विच इज द कॅपिटल ऑफ कॅपिटल ऑफ इंडिया. दिल्ली. अरे नाही न्यू दिल्ली. न्यू न्यू दिल्ली. न्यू दिल्ली. दिल्ली. काय हुशार आहे रे तू. न्यू दिल्ली आहे. अरे यार, तुझे दोन प्रश्न बरोबर आले, माझा एक चुकला. आता तू विचार मला. कॅपिटल ऑफ फ्रान्स. कॅपिटल ऑफ फ्रान्स जर्मनी. मला माहितीये तुम्हाला उत्तर माहितीये फक्त सांगत नाहीये नीट. सांगितलं जर्मनी. बाबा स्पीकर वर टाकला मला कान बशी धरायला कंटाळा. स्पीकर कॅपिटल फ्रान्स सांग ना मग. पॅरिस. त्याची बारी आहे आता. त्याचा टर्न फ्रान्सची आहे. कॅपिटल पॅरिस. पॅरिस आहे. दोन पॅरिस. प्रश्न मी चुकले, तुझे दोन बरोबर आले. किती अवघड आहे आता. आता तीनच प्रश्न राहिले ना, म्हणजे मी 3 विचारायचे, तू 3 विचारायचे. Okay. शुभंकरचा फेवरिट कलर कोणता. माझा कलर मला कळणार. माझा ब्लू. ब्ल्यू. ब्लू आणि आता तू विचार. झेब्राचा कलर काय असतो. झेब्राचा कलर. झेब्रा. झेब्रा काय. डायनासोर सारखं असतं ते झेब्रा. झेब्राचा कलर. झेब्रा रेप्टाइल नाहीये झेब्रा डायनोसॉर. आहे ना, झेब्रा असं जिथं गेला तसा त्याचा कलर होते. म्हणजे ते झाडावर गेला की झाडासारखा हिरवा कलर होते त्याचा. आणि ते समजा जर काय म्हणता येईल त्याला. तुला गिरगिट नाहीये. अच्छा, ते गिरगिट असते काय. अरे बरं, चौथा पण प्रश्न चुकला. मला माहितीये उत्तर माहितीये फक्त सांगत नाहीये. ठीक आहे, आता चुकलो, हारलो. चल मी आता एक विचारतो, अवघड प्रश्न विचारतो तुला. काय प्रश्न अवघड. खूप अवघड विचारतो, कारण तुझे सगळे बरोबर आले आणि माझे सगळे चुकले. तुला एक तरी जिंकावं लागेल ना. IPL चं लॉंग फॉर्म काय. आयपीएलचं काय कोणतं लॉंग फॉर्म. लॉक ऑफ काय असतं. लॉंग फॉर्म मीन्स आय च्या पुढे काय. कळलं. इंडियन प्रीमियर लीग. अरे शिट, हे पण आहे रे तुला इंडियन प्रीमियर लीग. मला वाटलं येत नाही काही. चल आता तू विचार. जाऊ दे, आता एकच प्रश्न राहिला शेवट. म्हणजे तू विचारायचा आणि मग मी विचारायचं. पीसीचा फुल फॉर्म काय आहे. कशाचा. पीसी. पीसी. पर्सनल कॅप. पर्सनल कॅप. थोडं जवळ आहे. म्हणजे आपली कॅप. थोडा जवळ आहे. थोडं जवळ. काय डिजिटल आहे. डिजिटल आहे. डिजिटल. पर्सनल कॅल्क्युलेटर. नाही. एक हिंट दे, एकच हिंट दे आता. त्याचं पुढचं वर्जन. त्याचं सगळ्यात पहिलं नाव सुपर वरून सुरू होतं. सुपरस्टार. नाही. माहिती. पीसीचं पर्सनल कम्प्युटर आहे. पीसी म्हणजे आमच्याकडे आहे ना, माणूस जर असेल तर त्याला पिसा म्हणजे वेडा म्हणतात, आणि पीसी म्हणजे वेडी म्हणतात. बाई असेल तर पीसी म्हणजे वेडी बाई का. नाही, पीसी म्हणजे पर्सनल कॉम्प्युटर. अरे मला तरी मी आता बघू लागलो याच्यामध्ये डिक्शनरी मध्ये, गुगलवर सर्च करू लागलो, पण सापडलं नाही मला. हारलो, माझे सगळे प्रश्न हारले की रे मी.
आणि तुझे सगळे जिंकले. मी काय करतो, उद्या तुला एक गिफ्ट पाठवतो, सरप्राईज गिफ्ट. तू जिंकला म्हणून. पण आहे ना, ते कधी देईल माहिती आहे का, तुझी एक्झाम कुठली चालू आहे, एक्झाम असेपर्यंत तू अभ्यास करायचा फक्त. हा. काय? मग तुझी एक्झाम संपली की मी ते गिफ्ट द्यायला येतो मी डायरेक्ट. हा. चलो, ऑल द बेस्ट. तुला किती राहिलेत पेपर तुझे आता? उद्या इंग्लिशचा आहे, मग इंग्लिश तर सोपं आहे ना तुला. ईव्हीएसचा आहे आणि परिसर 1चा आहे आणि परिसर 2चा आहे. परिसर 2 म्हणजे हिस्ट्री. काय करायचं, रीडिंग करायची बरं का, बुक रीड करायचे आणि उत्तर आपोआप येतात. फक्त रीड करायचं बुक. आणि रीड करताना अंडरस्टँड करायचं, म्हणजे त्याच्यातलं नाही कळलेलं विचारायचं. हा. बस, संपलं. मग येऊन जायचं. चल मग कर अभ्यास, तू आराम करता. हॅलो, काय म्हणले? करल म्हणलं अभ्यास आता. काय झालं? अभ्यास करल म्हणलं ते आता. काय करते? शुभम हा, अभ्यास करणार त्याचा. हम्म.